तो माळीनगर संघ सज्ज होते. ओ हा चेंडू त्यांचा जबरदस्त संभ्रम टाकला, अचंबित केलं फलंदाज बाळाला या चेंडूने. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू अचानक जास्त उसळी घेतली अपेक्षेपेक्षा. तर विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे मनसे उपशहर प्रमुख सागर भंडारी यांच्याकडून 500 रुपये. ओ पूल केला, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेले आहेत. बाळाला इथे परतावं लागेल. हा खूप मोठा धक्का मैदानावरती लागतोय ब्राह्मणगाव संघाला. ब्राह्मणगाव संघ इथे मात्र पहिला गडी या संघाने गमावलेला आहे. विकेट. हा चेंडू हुक केलाय, झेल होणार का? क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. चेंडू मात्र पोहोचतोय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. हो, यावेळेस मात्र चेंडू समोर खेळतायत. मिडऑफच्या वरून चेंडूला पाठवलाय. ते मात्र काय जबरदस्त प्रयत्न बघा. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक फार वेगाने गेले होते. चेंडूला आत ढकलण्यामध्ये यश आलं. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण योगेश होते. आणि या दरम्यान 3 धावा पूर्ण करतायत आणि 3 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. हा चेंडू यावेळेस हवेत आहे. पुन्हा एकदा लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक फार मागे होते. चेंडू पहिल्या टप्प्यात उचलतायत, तोपर्यंत 2 धावा दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत यावेळेस 9. आदर्श चषक धानिवली 2021 आयोजक आदर्श क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपण पाहताय. हो, हा चेंडू ऑफ स्टंप वरती होता, संत गतीने हाताळला होता. इष्टांच्या मागे बॅटची कडा लागून जातोय आणि अशा प्रकारे पहिलं षटक या दरम्यान संपन्न होते. धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे एकूण 9. गडी गमावला 1 वाह, ज्याने मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त सुरुवात करून दिली होती संघाला, पण ते सिल्वर डक वरती बाद झाले. क्रिकेटमध्ये भरपूर डक आहेत. खरं तर हे डक आपण पाहिलं तर याची निर्मिती फार वर्षापूर्वी झाली. खरं तर प्रिन्स वेल्स 1866 मध्ये जेव्हा शून्यावरती बाद झाले तेव्हा मात्र वर्तमानपत्रात अशी बातमी आली की प्रिन्स वेल्स हे बदकाच्या अंड्यावरती बसून डगावरच्या दिशेने गेले. कारण या शून्याचा जो आकार असतो तो नक्कीच बदकाच्या अंड्यासारखा असतो. त्यामुळे छापण्यात आला आणि तिथून डक हा शब्द क्रिकेटमध्ये आला. पहिल्या चेंडूवरती एखादा फलंदाज बाद होतो त्याला गोल्डन डक वरती बाद होणार म्हणतात. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होतो त्याला सिल्वर डक म्हणतात. इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती एखादा फलंदाज बाद होतो त्याला रॉयल डक म्हणतात. आणि एखादा फलंदाज एकही चेंडू फेस न करता बाद होतो त्याला डायमंड डक म्हणतात. हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉन वर वेगाने येत आहेत, पण तोपर्यंत 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. जेव्हा चेंडू खूप जास्त उंच जातो त्याला येण्यासाठी थोडासा वेळ, खाली येण्यासाठी वेळ लागतो आणि पडल्यानंतर तो जास्त बाउन्स घेतो आणि दरम्यान मात्र फलंदाजांना 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असतो. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 11 धावा. गोलंदाज प्रशांत. हा चेंडू अत्यंत वेगवान, भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू बॅट आणि बॅटच्या मधून निघून जातोय. इष्टांच्या मागे खूप चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळते. यष्टीरक्षक प्रमोद जे पहिल्या सामन्यामध्ये ज्याने 51
धावांची जबरदस्त खेळी साकारली होती. नाबाद होते स्पर्धेतलं द्वितीय अर्धशतक त्यांच्या नावावरती आहे. पहिलं गणेश गायकरने फुलटा चेंडू स्विंग गेलाय फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पंचांची दोन्ही हात आकाशाकडे आणि हा येतो षटकार. क्रिकेट संघ मालेगावचा झुंजार कापुरी मनीष कोल्हेकर खूप चॅप्टर आहे असे गाणं नक्कीच आपल्याला ऐकायला मिळते. हा चेंडू यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने खेळतायत. पहिली धाव वेगाने पूर्ण केली होती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होते पण मिळेल फक्त एकच धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 18. दुसरं षटक प्रगती पदावरती 4 षटकांची ही लढत आहे. आजच्या दिवसातील ही लढत क्रमांक तुम्ही पाहताय 6वी. मागच्या सामन्यात दानिवली संघाने जबरदस्त परफॉर्मन्स दिला. 52 धावा चेस केल्या 4 षटकांमध्ये. हा चेंडू यावेळेस कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक करता चेंडू लेग स्टंप सोडून जाणार होता. वाईटचा इशारा येतोय. अवंताच्या रूपाने 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 19. पहिल्या सामन्यात 75 धावा दानिवली संघाने केल्या होत्या. शिरगाव संघाला पराभूत केलं. मागच्या सामन्यात 52 धावांचा पाठलाग केला. अंगीची जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली. हो यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार ऑफ साइडला कट करताय. चेंडू जातो डीप कव्हर पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर चौकार. नगर हा संघ जबरदस्त कामगिरी करतोय. खूप चांगल्या फॉर्म मध्ये. हो फ्रंट फुटवर येऊन टॅप करतायत. शॉर्ट कव्हरला हिट करून चेंडू मागे येतो डीप मध्ये. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 25 धावा. षटक क्रमांक दुसरं संपन्न होतं. पहिल्या षटकात आल्या होत्या 9 धावा. या षटकात 16 धावा आलेल्या आहेत. धावांची गती जर तुम्ही पाहिलं तर 12.50. धावांची गती अत्यंत चांगली आहे. पण समोर दिदिलियर माळीनगर संघ हा खूप चांगल्या फॉर्म मध्ये. तब्बल 6 पारितोषिक त्यांच्या नावावरती आहे आणि यंदा हा संघ नक्की सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. मुरबाड तालुक्यातील अत्यंत ताकदवर संघ म्हणून या संघाची सध्या चर्चा आहे. आणि जितू 11 मतलब जितू चव्हाणचा आपण संघ पाहिला तर सोनारपाडा संघ मात्र सुपर 4 मध्ये दाखल झालेले आहे. दुसऱ्या बाजूला किशोर संघाचे जी गणेश गायकरने या मैदानावरती खरं तर 74 धावांची जबरदस्त खेळी साकारली. मात्र 76 धावांची खेळी साकारली आणि आता मात्र एक दुसरा अर्धशतक आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. फलंदाज प्रमोदच्या बॅट मधून नवीन गोलंदाज यावेळेस येत आहेत. तिसरं षटक घेऊन प्रमोद अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने दर्जेदार कामगिरी प्रमोदची राहिलेली आहे. बघूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी त्यांची पाहायला मिळते. हा चेंडू संत गतीने पहिला चेंडू आपण पाहिला तर मिडल स्टंप वरती पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. एक अँगल क्रिएट करतोय आणि अशा प्रकारे डॉट चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज आहे यावेळेस बंटी विलास आहेत. हा चेंडू बॅक टू द बॉलर. सलग 2 चेंडू डॉट येत आहेत. शिवाजी दादा साशी यांना विनंती करतो आपण मंचावरती. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आदर्श चषक धानिवली 2021 मध्ये. हो पुन्हा एकदा अत्यंत जबरदस्त गोलंदाजी. फिरकी आक्रमण सुरू आहे.
खरं तर वेगवान गोलंदाजी खेळण्यासाठी तुमच्याकडे छाती हवी, पण फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी तुमच्याकडे कौशल्य, चांगलं फुटवर्क, चांगलं तंत्र असणं फार गरजेचं आहे. इथे मात्र खरं तर 3 चेंडू डॉट आलेले आहेत. खूप चांगली गोलंदाजी प्रमोद. हा चेंडू यावेळेस बॅटची कडा घेऊन मागे गेलाय, आणखीन एक चेंडू डॉट येतोय आणि आता मात्र प्रश्न निर्माण होतोय की हे षटक निर्धाव जाईल का, कारण 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि 2 चेंडूंमध्ये जर एकही धाव नाही आली तर मात्र हा मेडन ओव्हर असेल. हो, हा चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता, झेल डिप्लाय, फलंदाज विलासचा संघर्ष संपुष्टात येतोय. हा लागतो दुसरा धक्का ब्राह्मणगाव या संघाला. त्याच्याकडनं फार मोठी चूक झालेली आहे. बघूया अखेरचा चेंडू. हा चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता आणि पहिलं निर्धाव षटक या स्पर्धेमधला आपण पाहतायत. प्रमोदच्या नावावरती जबरदस्त परफॉर्मन्स. काय फिरकी गोलंदाजी, चेंडूला आत आणले, कधी बाहेर काढला आणि या फिरकीच्या जाळ्यामध्ये ब्राह्मणगाव संघाच्या फलंदाजांना इथे मात्र अडकवला आणि अशा प्रकारे हा विक्रम प्रस्थापित होतोय. आदर्श चषक धानिवली 2021 मध्ये मेडन ओव्हर गोलंदाजी आवडली असेल तर टाळायला हरकत नाही. काय जबरदस्त परफॉर्मन्स प्रमोद. काय गोलंदाजी बघा. कुठलाही गोलंदाज खरं तर एखादा फलंदाज अर्धशतक झळकावतो किंवा 100 धावा करतो, षटकारांची हॅट्रिक पूर्ण करतो, तेव्हा नेहमीच त्याचं कौतुक केलं जातं. पण कुठल्याही गोलंदाजासाठी एक अभिमानाची गोष्ट असते, ती म्हणजे निर्धाव षटक फेकणं किंवा हॅट्रिक संपादित करणं. आणि आपल्या संघासाठी खरं तर इथे प्रमोद उर्फ छोट्या या नावाने तो परिचित आहे. अर्धशतकही झळकावले या स्पर्धेमध्ये, मेडन ओव्हरही या ठिकाणी टाकलेली आहे. हा चेंडू पूल केला मिड विकेटच्या दिशेने, आउट ऑफ द पार्क, सिक्सर. षटकार. सदतीस धावा. क्रिकेट यालाच क्रिकेट म्हणतात. मागचं षटक पूर्णपणे निर्धाव होतं, मेडन होतं आणि या षटकात 2 चेंडू मध्ये 2 षटकार. योगेशला टावगे मागच्या षटकाची आता भरपाई करावी लागेल. हो, हा चेंडू खूप चांगला होता, चांगलं कमबॅक. आता मात्र नक्कीच मी म्हणणं गोलंदाज अविनाशला कुठेतरी शानपण आलेले, कारण 2 चेंडू सीमारेषे बाहेर गेल्यानंतर हा चेंडू मात्र ऑफस्टंप वरती अत्यंत वेगाने ठेवला होता. हा चेंडू देखील अत्यंत चांगला. पहिले 2 षटकार आणि त्यानंतर चेंडू 2 डॉट येत आहेत. काय कमबॅक आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. अविनाश पुन्हा एकदा. हो, हा चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक प्रमोदने कॉल दिलाय की हा झेल माझा आहे, मी घेणार. आणि इथे मात्र हा झेल स्वीकारत असताना
योगेशच्या खेळीचा गेलाय अंत. कल्पेश धावसंख्या धावपल करते आपण पाहताय 37. हो हा चेंडू आता मात्र सीमा रेषेच्या बाहेर आणि या षटकाची समाप्ती होते षटकाराने आणि अशा प्रकारे एकूण धावसंख्या धावपल करते आपण पाहतायत 44 धावांचं लक्ष बघा. मागचं षटक जर निर्धाव गेलं नसता तर ही धावसंख्या अजून आपल्याला मोठी पाहायला मिळाली असती, पण प्रमोदने त्या षटकामध्ये एकही धाव खर्च केली नाही आणि या षटकामध्ये तब्बल 3 षटकार आले आणि 18 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि एक फायटिंग टोटल नक्कीच मी म्हणणार ब्राह्मणगाव संघासाठी 44 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. दीदी 11 माळीनगर या संघाला ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना विजयाचं खातं उघडलं होतं. श्री स्ट्रायकर सरळगाव या संघाला पराभूत केलं होतं आणि आता मात्र त्यांच्या समोर ब्राह्मणगाव संघाने 44 धावांचं आव्हान ठेवलेले आहे. तर बघूया द्वितीय सत्रामध्ये नक्कीच खेळाच्या उत्तरार्ध काय घडते काय बिघडतंय क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये जिथे बॅट आणि बॉलचं युद्ध पुन्हा एकदा सुरू होईल. प्रश्न निर्माण झालेला हा सामना कोण जिंकेल, ब्राह्मणगाव की दीदी 11 माळीनगर, आणि या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये मिळतील. आणि द्वितीय सत्र कसं असेल या ऐकी आपण त्यांना सातत्याने आपण या चौथ्या दिवसामध्ये ऐकतायत. फार मोठी जबाबदारी आदर्श क्रिकेट संघ नेहमीच त्यांच्या खांद्यावरती सोपवत असताना ही जबाबदारी लिहिल्या ती पार पाडत असताना असे नक्कीच गोरसई गावचे ठाकूरपाडाचे नक्कीच सुभाष बुमबुम सुभाष ठाकूर यांच्या गावातील आमचे अत्यंत नामवंत समालोचक सुनील पवार यांना आमंत्रित करते. त्याआधी नक्कीच आगामी काळात आपल्या भेटीसाठी एक जबरदस्त स्पर्धा येते. ग्रामस्थ मंडळ वांजळे आयोजित वांजळेकर चषक 2021 आणि या स्पर्धेची दिनांक आहे 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी असा कालावधी असेल. प्रथम पारितोषिक 51,000, द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये व चषक, तृतीय पारितोषिक 15,000, चतुर्थ पारितोषिक 11,000 आणि पाचवी पारितोषिक 11,000. ओपन साठी प्रथम पारितोषिक 45,000 आणि भरघोस अशी पारितोषिक आहे. संपर्क आपण साधू शकता. राहुल लाटे, निलेश एगडे, कल्पेश लाटे आणि रघुनाथ एगडे. तर नक्कीच ठिकाण आहे नांदेणी बस स्टॉप, नदी किनारा मैदान, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. धन्यवाद. वळूया आपण द्वितीय सत्राकडे. सुनील पवार यांना आमंत्रित करतोय मायक्रोफोनवरती. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आजच्या दिवसातली दुसऱ्या फेरीतली ही दुसरी लढत आणि शेवटची लढत पाहतोय. ब्राह्मणगाव विपक्ष दीदी 11 माळीनगर असे ही लढत पाहायला मिळत आहे. तर एक अंतिम षटकामध्ये चौफेर फटकेबाजी पाहिली आपण आणि त्याच चौफेर फटकेबाजीच्या बळावर 4 षटकामध्ये पाहतोय आपण धावफलकावर धावा त्या विजयासाठी 44 म्हणजे प्रति षटकामागे 11 धावाची सरासरी पार करावी लागेल. प्रमोद सजवतोय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. पहिल्या चेंडूवर खणाघाती प्रहार धमाका पाहायला मिळालाय. बॅकवर्ड स्कुलच्या वरतून चेंडू फरार होतोय. षटकार आणि लहान चेंडूवर पाहतोय आपण मोठा फटका. काय जबरदस्त हुकचा फटका पाहिला आपण बॅकवर्ड स्कोरलेगच्या वरतून
दूर असा चेंडू निघून गेलाय 6 धावांसाठी. आक्रमक पवित्रा घेत फटकेबाजीला प्रारंभ केलेला आहे प्रमोद यांनी. अजून एक दुसरा धमाका, कडक फटकेबाजी. का एक दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड हा षटकार अजून वसूल करतोय प्रमोद यांनी. या स्पर्धेतलं स्वतःचं पहिलं आणि स्पर्धेमध्ये जर पाहिलं आपण दुसरं अर्धशतक आज त्या दिवसामध्ये पूर्ण केलं होतं. हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जर पाहिला आपण अजून मिस्टर MPL गणेश गायकरच्या नावावर 76 धावाची काल एक अतिशय उत्तुंग खेळी साकारली होती. फुलटॉस ऑन द राईस, अतिशय क्लास फटका कॉपी बुक स्टाईलनी चेंडूला पाठवलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. दणदणीत चौकार. सहज कंप्लीट करतोय आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरते. आता मात्र 18. एक जबरदस्त सुरुवात, जी सरासरी 11 ची पाहिजे होती ती मात्र पहिल्या षटकामध्ये पाहतोय तब्बल 20 धावाची सरासरीकडे वाटचाल करताना पाहतोय. याच पात्र ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न, फटका फसतोय हवेत डीप कव्हर रिजन कडे, पण इथं मात्र जीवनदान मिळतोय फलंदाजाला आणि त्याच संधीचं सोनं केलंय. 2 धावा सहज पूर्ण, तिसरी पण धाव पूर्ण. क्रिकेटमध्ये जीवदान देणं म्हणजे किती महागडं ठरू शकतो हे पाहिलंय आपण. पानसेत संघाचा विकेट किपर आज रात्री सुद्धा तो विसरणार नाही. ज्या प्रकारे मंगेश यांचं झेल सोडलं होतं आणि त्यानंतर मात्र मंगेश यांनी काय वार केलंय, सपासप पलट वार केलतंय मंगेशनी. यावेळेस पात्र अतिशय क्लास चेंडू होता, फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची चुंबन घेतोय चेंडू विकेट किपरच्या हातात आणि पहिल्या विकेटचं पतन. नगर एक खूप चांगल्या स्थितीमध्ये विकेट जरी पडला असेल पण विकेटला फारसं महत्व नसते जेव्हा 4 षटकाचे सामने आपण खेळतोय, कारण की पहिल्याच चेंडू पासून काय प्रहार केलं होतं. फलंदाज प्रमोदच्या बॅटमधून तब्बल 2 षटकार 1 चौकार निघाले होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर तब्बल इथं मात्र 21 धावा. अजून सामना जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता असेल. 18 चेंडू 23 समीकरण खूप सोपं आहे आणि 9 फलंदाज सुरक्षित दीदी 11 माळीनगर संघाकडे. फुल टॉस, धमाका धमाका बेरकावल्या चेंडूला आणि बीमर म्हणजे नो बॉल. एकूण या चेंडूवर तब्बल धावा मिळतील त्या 7. फ्री हिटचा इशारा. तर आता मात्र एक सोप्या विजयाकडे वाटचाल करताना आणि चालू सामन्यातला जो विजेता संघ ठरेल तो मात्र आदर्श 11 धानिवली संघासोबत लगेच लढत देईल. विश्रांती मिळणार नाहीये, कंटिन्यू सामने खेळावं लागेल. आताच आम्ही
सांगून ठेवतोय कारण की आज सेमीफायनल होणार आहे ग्रामीण पलटॉसरा फटका पाहतोय पण हवा तसा फायदा उचलता आला नाहीये मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र सहज आरामात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज व्यक्तिगत जर पाहिला आपण प्रमोद एक अप्रतिम फटकेबाजी करतोय त्यांच्या बॅटमध्ये 3 षटकार 1 चौकार निघालेला आहे संघात धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 29 फक्त 1 धाव जर काढली नो बॉलची तर पूर्णच्या पूर्ण 28 धावा प्रमोदच्या नावावर वन मॅन आर्मीचा रोल अदा करताना पहिल्या सामन्यात तब्बल 51 आणि लागोपाठ दुसऱ्या सामन्यात सुद्धा एक अप्रतिम देखणी दर्जेदार फटकेबाजी पाहायला मिळते यावेळेस मात्र खूप छान चेंडू होता गोल्डन स्पॉट जो टप्पा पडल्यानंतर खूप अतिशय वेगात निघून जाते विकेट किपरच्या हातात निराश इथं मात्र ब्राह्मणगाव संघाची पाठी राखे पाहतोय आपण सचिन तेंडुलकर स्टँड आणि त्यानंतर मात्र सुवर्णकन्या स्टँड मध्ये अजून एक अपेक्षा असेल की काय चमत्कार होईल काय ब्राह्मणगाव संघ पलटवार करेल काय पण समोर एक अतिशय मजबूत फलंदाज म्हणून ज्याचं नाव आहे तालुका क्रिकेट मुरबाड मध्ये दीदी 11 माळीनगर संघाच्या माध्यमातून वंडर बॉय ऑफ माळीनगर गावाचा वंडरफुल फलंदाज तो म्हणजे प्रमोद या पात्र प्रत्येक शॉर्टपिच चेंडूचा मारा होता यावेळेस वेगात चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातात कुठल्या प्रकारे धाव नाहीये छान कमबॅक करताना गोलंदाज बंटी पहिल्या चेंडूवर नो बॉलवर षटकार त्यानंतर मात्र फ्री चेंडू खूप चांगल्या हाताळले त्यानंतर मात्र निर्धाव अजून एक निर्धाव इथं मात्र 1 रन इथं मात्र मिळणार आहे वाईट म्हणजे 1+1 असे एकूण 2 धावा आता मात्र किती चेंडू मध्ये सामना फिनिश करेल हेच पाहायचं बाकी आहे ज्या प्रकारे गोलंदाजी खराब पाहायला मिळते फलंदाजी खूप चांगली होते धावसंख्या जर पाहिली आपण 31 सामना जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता समोर खेळण्यासाठी ते मात्र प्रमोद पहिल्या सामन्यात 51 आणि लागोपाठ दुसऱ्या सामन्यात चांगली फटकेबाजी ज्यावेळेस पत्ता खूप छान असा परफेक्ट ब्लॉक होलमध्ये चेंडू फेकला होता फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बेलपाडा संघाचा संघनायक किंवा कुठलाही खेळाडू आला असेल तर आपण व्यासपीठावरून आयोजकाशी संपर्क साधून घ्यायचंय बेलपाडा संघाचा संघनायक किंवा खेळाडू यास पाहता कडक के हा फटका धमाका पाहतोय ब्लास्ट केलं या चेंडूवर लंगोनच्या वरतून स्टँड अँड डिलिव्हर तर पंताचा इशारा फलंदाज बाद यस यस
याच पात्र पंच करतोय चेंडूला कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू सीमा पार चौकार. गोलंदाज सज्ज होताना स्विच हिट करायचं होतं पण वेगाला इथं मात्र बीट होतोय. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावीची आवश्यकता असेल इथून. प्रमोद पाद चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र लढत देईल आदर्श 11 दानिवली ग्रामीण क्रिकेट मुरबाडचं एक मोठं नाव. अजून एक अप्रतिम चेंडू अप्रतिम काय क्लास गोलंदाजी पण खूप उशीर झालेला आहे. ब्राह्मणगाव संघाच्या माध्यमातून खूप पूर्णपणे तयारी करताना आणि असाच एक सामना आठवलाय मला. गोडसे ये विपक्ष गोडसे बी. गोडसे इथं जो सामना रंगला होता 10 चेंडूमध्ये 4 धावीची आवश्यकता असताना काय प्रयत्न केले होते पण मात्र जेव्हा जेव्हा हे दोन संघ आमने सामने असतात ना खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटची मजा खूप वेगळीच असते. अजून एक अप्रतिम चेंडू अप्रतिम. त्या सामन्याची पुनरावृत्ती पाहायला मिळेल काय. इथं मात्र पाहतोय आपण दीदी 11 माळीनगर विपक्ष ब्राह्मणगाव अशी लढत. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर मात्र लागोपाठ 3 निर्धाव चेंडू टाकतोय गोलंदाज चेतन. 8 चेंडूचा खेळ बाकी आणि 3 धावीची आवश्यकता असेल. याच पात्र स्विचचा फटका आणि ज्या प्रकारे प्रयत्न करत होता शेवटी मात्र प्रयत्न केल्याने यश मिळते हे दाखवून दिलंय. विजय चौकार आणि याचबरोबर सामना जिंकतोय इथं मात्र दीदी 11 माळीनगर संघ. खूप खूप गोड गोड शुभेच्छा. तर सामन्यातला खरा सामनावीर निश्चित एक अप्रतिम विकेट मेडन षटक हाताळाने कीर्तिमान केलंय.